नमस्कार रसिक वाचक मित्र हो. गप्पा गोष्टी गाणी हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तर आपण गाण्याविषयी एपिसोड नेहमीच करतो. कवितेचे एपिसोड असतात, कथा वाचन, अभिवाचन, लेख यांचंही सादरीकरण मी करतो. तर आता तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे माझी सध्या चालू असलेली आनंदाची लेणी ही क्रमशः सुरू असलेली लेखमाला, ज्याचे आत्तापर्यंत 25 लेख प्रकाशित झालेले आहेत. तर आपल्यासाठी पहिल्या लेखापासून या लेखमालेची सुरुवात करतो आहे. या लेखमालेचं शीर्षक आपल्याला सांगितल्याप्रमाणे आनंदाची लेणी. आपल्या जगण्यामध्ये, आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये कशा कशा स्वरूपात आनंद आहे आणि तो आपण घेतला पाहिजे, घ्यावा अशी इच्छा आपल्या मनाला झाली पाहिजे, हा या लेखमालेचा उद्देश आहे. तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला आपल्या जीवनातला आनंद माझ्या या लेखमालेतून क्रमशः घडवतो. तर सुरुवात करूया. लेख पहिला, शीर्षक आहे आल्हाददायक आठवणी. आठवणी नेहमी सुखद असतात, म्हणून आपण त्याच्यात हरवून जात असतो. तर नमस्कार मित्रहो, आपल्या मनाशी संवाद हा नेहमीच आनंद देणारा असतो. आपल्याला तो साधता आलं पाहिजे, एवढंच. या संवादाचे माध्यम मग समक्ष भेटीचं असो, आपण पत्र लिहून घेतलेली लेखन भेट असो, किंवा आजच्या या आधुनिक इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपल्याला कितीतरी साधनं उपलब्ध आहेत. व्हॉट्सअप आहे, मेसेंजर आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विट आहे. ज्याला जे उपलब्ध आहे किंवा ज्याला सहजतेने जमतं, अशा या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद साधत असतो. या संवाद साधण्यातून आपल्याला काय मिळतं की मित्राची भेट घेतल्याचा, एकमेकाशी आपल्या भावनिक आदानप्रदान केल्याचं, की माझ्या मनातलं मी सांगितलं मित्राला वाटतं की मी माझ्या मनातलं सांगितलेलं माझ्या मित्राने ऐकायला पाहिजे, शेअर करायला पाहिजे, हा त्याला आनंद घेता येतो. तर असं हे उपाय जे आहेत, विविध माध्यमातून संवाद साधणे, हा माध्यम आपल्याला आनंद देणारा आहेच आहे. आपल्या मनात असलेल्या आठवणी देखील खूप आनंद देणाऱ्या असतात. मरगळलेल्या मनाला उभारी मिळते ती याच आठवणीच्या आनंदापासून. आनंदी आठवणी आपल्याला नेहमीच दुःखद आठवणी आणि नको त्या आठवणी विसरून जाण्यास खूप मदत करत असतात. म्हणून आपण या आनंद देणाऱ्या आठवणी नेहमी आठवण्यामध्ये हरवून जायला पाहिजे. मित्रांनो, हा उपाय करणे आपल्याच हातात असते. पण इथे दुःख कुरवाळत बसण्यात वेळ घालवणाऱ्या मंडळींना हा आनंदी उपाय सुचण्याचं काही प्रयोजनच नाही. मला तर म्हणायचं की आनंद देणारं हे माध्यम तुझं पाशी असूनसुद्धा आपल्याला त्याची आठवण राहत नाही आणि आपण आनंद हरवून बसतो आणि दुःख कुरवाळत बसतो. म्हणून तुमच्यासाठी हा मित्र या आनंदाच्या आठवणी, आनंदाची लेणी गुहा तुम्हाला दाखवतो आहे. मित्र, पोटापाण्यासाठी नोकरी करणे, चाकरी करणे हा तर आपल्या जगण्यासाठी करावा लागणारा अटळ असा व्यवहार आहे. आणि व्यवहार म्हटलं की तिथे भावनांना थारा नसतो. मोहब्बत छोडो, लेनदेन बडी चीज आहे, ही जुनी म्हण आपण केव्हापासून ऐकत आलेलो आहेत. असं असलं तरी वृक्ष कठोर जगात भावनांनाही किंमत असते. कमी जरी असली तरी किंमत असते, हे विसरू देऊ नये. म्हणूनच अनेक वेळा या वृक्ष जगातसुद्धा आपल्या मानसिक भावना या व्यवहारी भावनांना वरचढ चढत असतात. म्हणूनच संकटसमयी पैसा कामच करतो असं नाही, तर भावनासुद्धा फार मोठी काम करत असते. म्हणूनच माणसे संकटकाळी मदतीला पुढे येतात, मदतीचा हात देतात, आधाराचा हात देतात. हा केवढा मोठा दिलासा, आनंद त्या क्षणी आपल्याला मिळत असतो. मित्रहो, अशा माणसाच्या आठवणी सावलीसारख्या आपल्या कायम सोबत असतात. ही माणसे कधीच कोणासमोर येत नाहीत, आपण उपकार केलेत हे सांगत नाहीत आणि आपल्या या भावनांचं प्रदर्शन तर ते मुळीच करत नाहीत.
म्हणूनच अशा उपकारकर्त्यांच्या आठवणी आपल्या मनात हे दिव्याच्या प्रसन्न ज्योतीसारख्या तेवत्या ठेवाव्या आणि खूप खूप आनंद घ्यावा या माणसांना आठवून. मित्रांनो, आपल्या जगण्यातील आनंद कशा कशात आहे हे सांगण्यासाठीच तर माझी ही आनंदाची लेणी लेखमाला सुरू केलेली आहे. हा लेख किंवा या पुढचे लेख वाचून तुम्हीच नक्की म्हणणार, अरे च्छा, या बोर रुटीनमध्ये पार विसरूनच गेलो होतो राव आपण या गोष्टींना. म्हणूनच मी तुमच्या भेटीला नियमित येणार आहे. मित्रांनो, आजचा हा पहिला लेख म्हणजे तुमच्या माझ्या संवाद भेटीचा आरंभच आहे असं समजा. या लेखमालेत आपल्याला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टींची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. तर पहिला लेख सादर करतो. ह्याचा शीर्षक आहे वाचन आनंद, वाचनातला आनंद. मित्रहो, आपल्या आयुष्यात भावनिक विश्वात आनंद देणाऱ्या खूप काही गोष्टी आहेत. यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साहित्याचा आनंद. यासाठी आपल्याला वाचनाची आवड असायला हवी. मग या आवडीतून आपल्या मनाला सदा तजेलदार असा आनंद मिळवता येतो. मित्रहो, आपल्याला आनंद देणारे साहित्य, त्याचे प्रकार प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं. कोणाला कथा आवडते, कोणाला कादंबरी वाचायला आवडते, कोणाला लेख तर कोणाला कविता. हे मुख्य प्रकार. यात पुन्हा पारिवारिक साहित्य, कौटुंबिक साहित्य, विनोदी साहित्य, ग्रामीण साहित्य, रहस्यमय साहित्य, सामाजिक, वैचारिक, ललित कितीतरी प्रकार आहेत जे साहित्य वाचकांकडून आवडीनं वाचलं जात असतं. धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक, संगीत, कला, शास्त्र आणि इतर कलाविषयक साहित्य, या सगळ्या साहित्य प्रकारातून ज्याला जे आवडतं ते साहित्य तो वाचक म्हणून नक्कीच वाचून आनंद मिळवत असतो. मित्रहो, रोजच्या दैनंदिन वर्तमानपत्र म्हणजेच पेपर आणि साप्ताहिकं, मासिकं ही जुनी माध्यमं आहेतच. यात आता ऑनलाईन वाचन करणे हे सुरू झालेलं आहे. यातूनही आपल्याला वाचनाची आपली भूक भागवता येते. सकाळचा पहिला चहा आणि हातात ताजा पेपर, हा सीन पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे हे आपण पाहत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात असे आपण म्हणतो. स्वभाव वेगवेगळे असतात, तशी या वेगवेगळ्या मनाची जडणघडणही वेगवेगळी असते. सगळ्यांची वाचन आवड सारखी नसतेच, पण खूप जणांना वाचनाची आवड असते हेही तितकंच खरं आहे. तहान भूक विसरून पुस्तक वाचण्यात गुंग झालेली माणसे आपल्याला दिसतात. त्यांना मिळणारा आनंद कसा असतो हे आपण स्वतः वाचक झाल्याशिवाय कधीच कळणार नाही. पुस्तकवेडी, वाचनवेडी अशा मंडळीसाठी वाचन खाद्य पुरेसे आणि मुबलक उपलब्ध आहे. वाचनालय, लायब्ररी या ठिकाणी वाचनासाठी जाण्याची सवय माझ्या शालेय जीवनापासून मला लागली. 1950, 60, 70 अशा या 3 दशकात शाळा कॉलेज निमित्ताने मी मराठवाड्यातल्या वैजापूर, परभणी, हैदराबाद, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, अहमदपूर या विविध ठिकाणी वास्तव्य केले. या सर्व ठिकाणच्या वाचनालयातून पुस्तके आणून मी वाचली आहेत. पुढे आणि आजतागायत माझी वाचनाची ही आवड अगदी कायम आहे. वाचन आवड असणे ही माझ्या परिवारातील सुद्धा सर्वांची एक आवड आहे. कुठेही जा, आमच्या घरी पुस्तकं समोर असतात, पुस्तकं हातामध्ये असतात वाचनासाठी घेतलेली. मित्रहो, मी सुद्धा पुस्तक परिचय, समीक्षण लेखन करीत असल्यामुळे नामवंत साहित्यिकांची, नवोदित साहित्यिकांची येणारी नवी कोरी पुस्तके मी वाचतच असतो. यातून माझ्याकडे येणारे माझे आवडते मित्र आणि पाहुणे मंडळी येतात. त्यांच्याकडून येणारी पुस्तकंसुद्धा माझी पाहुणे मंडळी असतात. या सगळ्या पुस्तकांच्या सोबत माझी स्वतःची पुस्तके ही आनंदाने राहतात. पुस्तकाने भरलेले कपाट ही माझ्यासाठीची खरी मौल्यवान तिजोरी आहे. हा आनंदाचा खजिना मी सदैव खुला ठेवलेला आहे. तुम्हीसुद्धा कधीही माझ्याकडे येऊन स्वतःच्या हाताने पुस्तक घेऊन वाचू शकता, वाचायला घेऊन जाऊ शकता. एकच अटे, ते आठवणीने परत आणून देणे. कारण गेलेली पुस्तके परत येण्यावर फारसा विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नसते. हा सार्वजनिक अनुभव आहे.
तर वाचनाचा आनंद जरूर मिळवा. आजचा हा पहिला लेख कसा वाटला? भेटूया नव्या आनंदाची लेणी या लेखमालेतील दुसऱ्या लेखामध्ये. आपले अभिप्राय द्या, प्रतिक्रिया द्या. मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया. शब्द शुभेच्छा.